तर मित्रांनो आता आपण आहोत वंडर्स पार्क मध्ये आणि इथं 7 अजूबे, दुनियातले 7 अजूबे आहेत. जसे की तुम्ही बघू शकता, इकडे बघू शकता, इकडे बघू शकता, पाठीमागे बघू शकता. तिकडे हे जे नाव आहे ते खूप कॉम्प्लिकेटेड आहे, चिचेन इत्सा. तर आता आपण आलो आहोत दुसऱ्या अजूबाकडे. तर आता आपण आहोत कोलोसम. कॅपॅसिटी जे आहे ना या थिएटरची, चौथ्या अजूबाकडे, ते म्हणजे पेड्रा द ग्रेट वॉल ऑफ चायना, जे की आपल्या देशातच आहे. इंग्लिश मध्ये जर बोलायला गेलं तर प्रोनाउन्सिएशन माचू पिचू असं होतं, जे की एका असं ऐकायला म्हणजे खूप वेगळं वाटतं. तर नवीन ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. आता मी थांबलोय प्रतीकसाठी आणि क्लिकबेट आणि टायटल बघून तुम्हाला कळालं असेल आपण कुठे जाणार आहोत. चला, खूपच फास्ट बोललो, ठीक आहे. हा, अचानक भयानक मध्ये एवढा डेंजर पाऊस पडलाय आणि मी इथं रिक्षामध्ये थांबलोय. या रिक्षाचा मीटर चालूच आहे पहिल्यापासून. आफ्टर बहुत एजेस के बाद मला वाटलं आज पण हा थर्ड देतो की काय. आता आम्ही चाललोय खारघर हिल्सला. तर बघूया काय होतंय काय नाही. तिकडे एखादा वाघ बिग भेटला पाहिजे आम्हाला. हॅलो माईक चेक. विचार विनिमय करताना प्रणव ब्लॉग्स रात्रीचे 3 वाजता. उद्या काय करायचं या गोष्टीचं टेन्शन. प्लॅनिंग आणि प्लॉटिंग. याची गाडी ना जाम स्पेशियस आहे, भेंडी बसायला. 3 जण बसू शकतो याच्यावर, पण बसायचं नाही. खोटं बोलायचं नाही. आज करती काय, यावंच लागतंय खारघर हिल्स. कालचा बेत होता पण आज केला. बिलकुल खट्टारा है. मेट्रो स्टेशन. कधी चालू असतं, काय टाइम असतो? पावसात बंद असतं. तर मित्रांनो असा इश्यू आहे बघा, जून ते सप्टेंबर प्रवेश बंद आहे, म्हणजे नेक्स्ट मंथ पासून चालू होईल. आपण नेक्स्ट मंथला येऊ. iPhone 17 आला बाबा. कधी घेणार रे असे फोन आपण डायरेक्ट जाऊन? चल आला उचल, चल आला उचल. ऍटलिस्ट मी नाही घेऊ शकलो तर असे मित्र तरी भेटले पाहिजेत ना, जरा की म्हणजे चल ना भाई जाऊ, चल घे, तुला एक घे, मला एक घे, चल. हा, पैशाचा काय विषय यार. पैशाचं काय विचारतोय, चल घे तू, तुला आवडलं ना. असे मित्र कधी भेटणार मला? मनी इज जस्ट नंबर. एखादा बोलून मी गाडी विकतो आणि 2 iPhone घेऊया आपण. लोकेशन वरती पोहोचलेला होता मी. हे आहे लोकेशन आजचं आपलं म्हणजे स्पा. गाडी पार्क करायचा विषय चालू आहे, इथं करून टाक. एक टाइम होता की आम्ही ना या गेटवर फोटोशूट करायला यायचो गाईज, म्हणजे लहानपणी एकदम. त्याच्यानंतर मी आता परत इथं आज आलोय, म्हणजे 5-6-7 वर्षांनी आलो असेल इकडे. तर नशीबच खराब आहे, राईड सगळ्या बंद आहे, पावसाळ्यात बंद. आणि हे जे प्राइसिंग इथं आहे अशी 1-2 ॲडल्टचे जाणं कॅश निघाले, टाकलं निघाले. तिकीट आलेले आहेत आपल्याकडे. चला, काय अजूबे बघायचे भाई. इथं कॅशचा व्यवहार आहे सगळा. आता मला दाखवतो काय आहे ना काय नाही. तर मित्रांनो आता आपण आहोत वंडर्स पार्क मध्ये आणि इथं 7 अजूबे, दुनियातले 7 अजूबे आहेत. जसे की तुम्ही बघू शकता, इकडे बघू शकता, इकडे बघू शकता, पाठीमागे बघू शकता. तिकडे आपण एक करून एक अजूबा बघणार आहे आणि त्यांचा जो इतिहास आहे तो जाणून घेणार आहोत. चला, पहिल्यांदा आपण इथं आलो आहोत आणि हे जे नाव आहे ते खूप कॉम्प्लिकेटेड आहे, चिचेन इत्सा. तर बेसिकली हे काय होतं माहितीये का, प्राचीन माया संस्कृतीमधील एक शहर होते. 55.5 मीटर बाजूच्या आयताकार मंचावर वसलेले आहे. याची उंची 24 मीटर इतकी आहे. याच्या चारही बाजूला 91 पायऱ्या असून सर्वात वरील चौताऱ्याला 365 पायरी बांधतात. तर आता आपण आलो आहोत दुसऱ्या अजूबाकडे. जसं की तुम्ही बघू शकता, क्रिस्तो रेंद्रेतोर हा एक पुतळा आहे. हा पुतळा 39.6 मीटर 130 फूट म्हणजे उंच व 30 मीटर 98 फूट रुंद आणि त्याचे वजन 635 टन आहे. 635 टन. 5वा हा जगातला मोठा पुतळा आहे असं तुम्ही बोलू शकता. तर आता आपण आहोत कोलोसम. तर बेसिकली हे एक थिएटर आहे. त्या टाइमचं कॅपॅसिटी जे आहे ना या थिएटरची ती 50,000 लोकांची आहे. 50,000 लोक म्हणजे, आणि हे ओपन थिएटर आहे. बस एवढीच याची हिस्ट्री आहे. आणि हा एक अजूबा आहे. दॅट्स इट. मी तुम्हाला शॉर्टमध्ये सगळ्या गोष्टी सांगतोय, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही गुगल करू शकता. तर आता आपण आलेलो आहोत चौथ्या अजूबाकडे, ते म्हणजे पेड्रा. तर बेसिकली पेड्रा म्हणजे काय, ग्रीक मध्ये पेड्राचा अर्थ हा पाषाण असा होतो. ठीक आहे. हे जॉर्डन शहरामध्ये आहे. ठीक आहे. आणि हे कोरीव काम करून बनवलेलं आहे. हाच अजूबा आहे. ठीक आहे. मी शॉर्टमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतोय. तर आता आपण आलेलो आहोत 5व्या अजूबाकडे, जे की सर्वांना माहिती आहे, द ग्रेट वॉल ऑफ चायना. तर ह्याच्याबद्दल सांगायचं काय, तुम्हाला माहितीच असेल म्हणजे सगळ्यांना. हे चीनमध्ये आहे. ठीक आहे. आणि सगळ्यात मोठी उंच अशी भिंत आहे. ते दगड, विटा, लाकूड, माती आणि अन्य सामग्रीपासून बनवलेलं आहे. म्हणजे एक खूप मोठा अजूबा आहे. इथं दाखवताना त्यांनी म्हणजे बनवलंय ना, म्हणजे किती टेक्निक असेल, किती डोकं असेल. विचार करा, हे बनवणं इझी नाहीये. तर आता आपण आलो आहोत 6व्या अजूबाकडे, जे की आपल्या देशातच आहे, ताजमहाल. त्याची हिस्ट्री काय आहे काय नाही तुम्हाला माहितीच असेल. ठीक आहे. एकदा शॉर्टमध्ये सांगतो.
शहाजहानने मुमताजसाठी हा बांधलेला महाल आहे. त्याच्यानंतर काय झालं काय नाही त्यांच्या कामगारांसोबत हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, त्याच्याबद्दल मध्ये जास्त बोलायचं नाही, पण ठीक आहे, हा एक अजूबामध्ये मोजला जातो दुनियामध्ये. तर आता आपण आहोत शेवटच्या अजूबाकडे आपण आलेलो आहोत, ज्याचं नाव आहे, इंग्लिशमध्ये जर बोलायला गेलं तर त्याचं प्रोनाऊन्सिएशन माचू पिच्चू असं होतं, जे की एका असं ऐकायला म्हणजे खूप वेगळं वाटतं, पण मराठीमध्ये याचं जे प्रोनाऊन्सिएशन आहे ते आहे मास्कू पिच्कू. 15व्या शतकातील प्राचीन इन्का साम्राज्यातील स्थळ आहे. ठीक आहे, तर नॉर्मली हा मास्कू पिच्कू हे शास्त्रीय इन्का शैलीत पॉलिश ड्राय स्टोन भिंतीं हे एक ड्राय स्टोन भिंतींनी बांधले गेले आहे. तर मला प्रोनाऊन्सिएशन जमत नाहीत बऱ्याच गोष्टींचं, तर तुम्ही समजून घ्या, आणि तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही गुगलही करू शकता हिस्ट्री. तर एवढीच ही जी हिस्ट्री आहे. ठीक आहे, आणि इथं पाठीमागे बघा हे राईट्स आहेत, हे आहे तलाव. मी 3 वेळा बोललो, पण भारी आहे गार्डन. काय बोलतो, तुला कसं वाटलं? चांगलं. 50 रुपयात म्हणजे वसूल आहे भाई. तुम्ही येऊन म्हणजे स्टार्टिंगला वाटलं काय असेल काय नाही, पण आतमध्ये आल्यावर कळलं. ठीक आहे, मी आलो गुरुप्रसाद. मला हे आम्हाला कॉम्प्लिमेंटरी दिले शेटच्या ओळखीने. तर हा आहे सँडविच. जर हा मला आवडला तर मी बिल भरेल, जर मला हा नाही आवडला तर तू बिल भरायचं. सिम्पल हिशोब आहे, आणि मी खरं बोलणार. विदाऊट चटणी खूप भारी. जसं मी बोललो मला बिल पे करावं लागलं आता. ॲज युजल फुकट्या. मित्रांनो, या ब्लॉगला इथंच एंड करूया. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. चला बाय बाय.